Hello students, welcome once again. So let's start with the discussion of physics. Okay? आपण लास्ट लेक्चरला फिजिक्स हा टॉपिक जस्ट सुरू केलेला आहे. फिजिक्स मधल्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण बघतोय. आपण अजून सिलेबस कडे गेलेलो नाहीये. मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स मध्ये कसं रिलेशन आहे, मग ते डेरिव्हेटिव्हज असेल, इंटिग्रेशन्स असेल, लिमिट्स असेल किंवा काही ट्रिग्नोमेट्रीज असेल, अशापैकी काही आपण डिस्कशन करतोय. सो लास्ट लेक्चरला आपण मेट्रिक सिस्टीम बघितलं किंवा पॉइंट कसा शिफ्ट होतो हे बघितलं, किंवा फिजिक्समध्ये कुठले कुठले पार्ट्स येतात आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो हे बघितलं. ओके, सो चला तर आपण आज पुढचं बेसिक लेक्चर कंटिन्यू करूया आणि बघूया की मॅथमॅटिक्सचा फिजिक्समध्ये असलेला रोल काय आहे ते. सो तुम्हाला ट्रिग्नोमेट्री माहिती, ओके, त्रिकोणमिती मराठीमध्ये तुम्ही शिकला असाल 10वी मध्ये जनरली कळतच नाही की हे साइन, कॉस, टॅन, कॉट कशासाठी शिकायचं, ट्रिग्नोमेट्री का शिकायची. तर ऍक्च्युअली बघा, अँगल असतो आपला अँगल. ओके, अँगल म्हणजे काय, समजा एक हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि एक व्हर्टिकल लाईन आहे. मी जर असं सांगितलं की दिस इज हॉरिझॉन्टल लाईन, दिस इज व्हर्टिकल लाईन, सो लुक ॲट दिस. सो व्हॉट इज द अँगल बिटवीन दिस टू लाईन्स? सो वी कॅन से दॅट इट इज 90 डिग्री. सो 90 आलं ना हे, सो ही अँगलची कन्सेप्ट झाली. ते जर समजा दोन्ही लाईन्स एकाच डायरेक्शनला असतील, ओके, इफ द टू लाईन्स आर ऍट सेम डायरेक्शन, तर आपण काय म्हणूया की दोन्ही एकाच डायरेक्शनला चालले म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल नाही, म्हणजे झिरो अँगल आहे. ओके, तेच आपण 180 अँगल सांगू शकतो, 270 अँगल सांगू शकतो, 360 डिग्री अँगल आपण सांगू शकतो. ओके, तर आता बघूया की ट्रिग्नोमेट्री कशी फिजिक्समध्ये रिलेट करते किंवा ट्रिग्नोमेट्रीचा वापर किंवा उपयोग किती होतो फिजिक्समध्ये. ओके, सो आपण बघतोय मॅथ्स रोल इन फिजिक्स. ओके, रोल ऑफ मॅथमॅटिक्स इन द फिजिक्स. सो ट्रिग्नोमेट्री मध्ये बघा, फंक्शन्स बरेच आहेत ट्रिग्नोमेट्री मध्ये. साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, कॉट आहे, सेक आहे आणि कोसेक आहे. हे फंक्शन्स आहेत ट्रिग्नोमेट्रीचे. पण आता मी काय म्हटलं की मॅथमॅटिक्स सगळंच फिजिक्स मध्ये यूज होतं का, तर नाही. मॅथमॅटिक्स मधल्या काही टर्म्स या फिजिक्स मध्ये रिफ्लेक्ट होतात आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. सो कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या टर्म्स रिलेट होतात किंवा कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या टर्म्स फिजिक्स मध्ये यूज होतात तेच आपण बघतोय. तर याच्यामध्ये बघा, साइन, कॉस, टॅन, का तर हे ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फंक्शन्स आहेत ना. साइन, कॉस आणि टॅन हे जास्त प्रमाणात वापरले जातात. काय म्हटलं मी, साइन, कॉस अँड टॅन, दीज आर द बेसिक फंक्शन्स ऑफ द ट्रिग्नोमेट्री अँड मोस्टली युज्ड इन द फिजिक्स. हे कॉट, सेक, कोसेक यांच्यापासूनच हे तयार झालेत ना, त्यामुळे त्याचा फारसा वापर हा फिजिक्स मध्ये होत नाही. हा, हे मॅथ्स मध्ये तुम्हाला येतील इन डिटेल, पण फिजिक्स मध्ये या तिघांच्या वरती जास्त स्टडी केला जातो. त्यात पण या दोघांच्या वरती साइन आणि कॉस, टॅन पण फार कमी प्रमाणात येतात. सो टॅन हा मोस्टली अँगलशी रिलेटेड असलेला कन्सेप्ट आहे. साइन, कॉस वरून टॅनचं फंक्शन फाइंड करता येतं. साइन आपण कॉस म्हटलं की टॅन फॉर्म्युला आहे आपल्याकडे, बरोबर. सो साइन, कॉस, टॅन या तिघांमधले दोघं जण जास्त उपयोगी पडतात. कोण कोण, साइन आणि कॉस फिजिक्समध्ये. ओके, सो आता साइन, कॉस, टॅन अँगल कसे मेन्शन करतात तर तुम्हाला माहित असेल की साइन 90 डिग्री म्हणतात बघा, असं लिहितात ना. लेट अस कन्सिडर x इज इक्वल टू साइन थीटा वेअर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, किंवा y इज इक्वल टू कॉस ऑफ 45 डिग्री असं लिहितात ना. लक्षात येते. सो अँगल हा डिग्री आणि रॅडियन, डिग्री ॲज वेल ॲज रॅडियन, अजून एक असतं स्टेरॅडियन म्हणून असतं. सो अँगल डिग्री, रॅडियन किंवा स्टेरॅडियन मध्ये मेजर केला जातो. त्यात पण पुन्हा हे दोन महत्वाचे, डिग्री आणि कोण, रॅडियन. ओके, सो ट्रिग्नोमेट्री मध्ये डिग्री आणि रॅडियनचं कन्व्हर्जन पण आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे साइन, कॉस, टॅन हे कसे असतात, कसे यूज करतात हे आपल्याला सांगता येतं. एक फॉर्म्युला आपण आधी लक्षात ठेवूया की पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री. काय म्हटलं मी, पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री. काय म्हटलं मी, पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री.
हा सी दिसतोय ना, सी, सी हा रॅडिएशनचं चिन्ह आहे. ओके, अँगल हा 2 युनिट मध्ये आपण इथे मेजर करतोय. एक म्हणजे रॅडियन आणि एक म्हणजे डिग्री. स्टेरेडियन पण आहे, पण ते सिलेबसला फारसे येत नाही. रॅडियन आणि डिग्री हे जास्त येतं. सो मी 3 वेळा लिहिलं बघा. पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री, पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री, पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री. पाठांतर करण्यासाठी फॉर एक्झाम्पल ऍक्च्युली सगळंच पाठ करायचं नसतं, एखादी ट्रिक असते ती लक्षात ठेवायची असते, म्हणजे पाठ करायचे आपण म्हणतो. सो हे लक्षात राहील सगळ्यांच्या. पाय रॅडियन म्हणजे किती डिग्री, तर 180 डिग्री. सो आता याच्यावरून आपल्याला बाकीची सगळी कन्व्हर्जन्स लिहिता येतात बघा. कशी लिहूया बघा. मी लिहिलं पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री. मी इक्वलच्या खालीच इक्वल लिहितो बघा. इक्वल मी 90च्या सॉरी 180च्या ऐवजी काय लिहिलं, सपोज 90 लिहिलं. 180च्या ऐवजी काय लिहिलं, 90 लिहिलं. सो 180 डिग्री 90 डिग्री. आता मला सांगा 180चं मला 90 कन्व्हर्जन करायचं आहे, तर मॅथमॅटिकली एक स्टँडर्ड स्टेप मला इथे काय करावं लागते, तर ह्या 180ला 2 ने डिवाइड करावं लागते. सिंपल. म्हणजे मी 180ला जेव्हा 2 ने डिवाइड करतो तेव्हा मला व्हॅल्यू किती मिळते, 90 डिग्री व्हॅल्यू मिळते. मग मी मॅथ्स मध्ये तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की मॅथ्स मध्ये तुम्ही चेंज करू शकता. समजा इक्वेशन दिलं x इज इक्वल टू y, तुम्ही हे असं लिहू शकता. तुम्ही चेंज केला ना, चेंज चालू शकतो. लीगल चेंज पाहिजे फक्त. कसा चेंज पाहिजे, लीगल, सगळ्यांना मान्य पाहिजे. सगळ्यांना म्हणजे ऑल ओव्हर युनिव्हर्स तो मान्य पाहिजे. सो x ला 2 ने डिवाइड केलं म्हणून मी y ला पण 2 ने डिवाइड केलं, चालेल. शेवटी 2 ला 2 जाईल आणि इक्वेशन काय राहील, x इज इक्वल टू y. लक्षात आलं. सो दिस लीगल चेंज कॅन बी डन और इट कॅन बी पॉसिबल. हा शक्य आहे, बरोबर. म्हणजे जर मी y ला 2 ने डिवाइड केलं तर मला x ला पण काय करायला पाहिजे, 2 ने डिवाइड केले पाहिजे. मग मी 180 च्या ऐवजी कोण लिहिलं, 90 लिहायचा अर्थ मी 180 ला काय केलं, 2 ने डिवाइड केलं. बघा 180 ला मी 2 ने डिवाइड करतोय. मग मला लीगली ह्या पायला सुद्धा 2 ने डिवाइड करावं लागेल, बरोबर. म्हणजे काय दिसते आता तुम्हाला, पाय बाय 2 रॅडियन इज इक्वल टू 180/2. आता 180/2 म्हणजे किती, सिंपल आहे. सो आपण म्हणूया पाय बाय 2 रॅडियन म्हणजे किती डिग्री, सो 90 डिग्री. काय म्हटलं मी, सो पाय बाय 2 रॅडियन म्हणजे किती डिग्री, तर 90 डिग्री. सो दिस इज द कन्व्हर्जन. बघा एक पाठ करावं लागेल कुठलं, तर एक कुठलं पाठ करा, मग हे पाठ करा किंवा हे पाठ करा, काही हरकत नाही. पण सोपं मला काय वाटलं, पाय 180, पाय रॅडियन म्हणजे 180, हे लक्षात राहतच. 2 वर्ष लक्षात राहतं, काही हरकत नाही. म्हणजे कायमस्वरूपी लक्षात राहतं, पण आपल्याला 11वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून हे 2 वर्ष डेफिनेटली लक्षात राहतच. पाय 180, पाय 180, पाय 180. सो पाय रॅडियन म्हणजे किती डिग्री, 180 डिग्री. मग 90 डिग्री म्हणजे किती, तर पाय बाय 2 रॅडियन. मग असे आपण सगळेच अँगल काढू शकतो ना. ओके, मग सगळे म्हणजे कुठले कुठले बघा, हे 2 तर महत्वाचे झालेच. एक पाय महत्वाचा झाला आणि एक पाय बाय 2 महत्वाचा झाला, किंवा एक 180 महत्वाचा झाला आणि एक 90 महत्वाचा झाला. 0 ला 0च येईल ना, 0 डिग्रीला 0 रॅडियन. मला जर 360 डिग्री लिहायचं आहे, कुणाच्या ऐवजी 180 च्या ऐवजी 360 लिहिलं, तर याप्रमाणे मी स्टेप काय केली बघा. मी काय म्हणतो तुम्हाला, जर x इज इक्वल टू y असेल तर तुम्ही 2x इज इक्वल टू 2y लिहू शकता. म्हणजे जर तुम्ही राईट साइडला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर लेफ्ट साइडला सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2 फॅक्टर. लेफ्ट साइडला सुद्धा तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग मी 180 ला काय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं. सो मला किती मिळालं, 360 मिळालं. म्हणून मला ह्या पायला पण काय केलं पाहिजे, 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो 2 पाय रॅडियन इज इक्वल टू हाऊ मच, 360 अपॉन सॉरी 2 पाय रॅडियन इज इक्वल टू 360 डिग्री. 3 समजले अँगल, आणि अजून एक अँगल असतो, 4 अँगल्स महत्वाचे असतात. ओके, सो आता मी काय करतो बघा, 90 दिला, 90 नंतर 180 लिहिला, नंतर 360 लिहिला.
आता ह्यामध्ये अजून एक अँगल राहिला बघा, कुठला राहिला? 9 आहे म्हणूया, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 27 वाला राहिला. 27 वाला म्हणजे 270. हा एक महत्वाचा अँगल बघा. पहिला अँगल 0 नाही लिहिला मी, 0 ला 0च आहे. दुसरा अँगल 90 डिग्री, तिसरा अँगल हा दुसरा, तिसरा अँगल 180 डिग्री, त्याच्यानंतर 270 डिग्री आणि शेवटचा अँगल किती? 360 डिग्री. मग मला आता थोडंसं तुम्ही विचार करा की 270 डिग्रीला मला पाईच्या स्वरूपात किती लिहिलं पाहिजे, जरा विचार करा. मी थोडा 2 मिनिटं घेतो, तुम्ही मनातल्या मनात विचार करा, नंतर मग मी लिहिलेलं चेक करा की वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. मी जे विचार केलेला आहे ते बरोबर सरांनी लिहिलंय का नाही, किंवा माझं बरोबर आलंय की नाही असं तुमच्या लक्षात येईल. थोडासा विचार करा. मला 270 आणायचं आहे, तर मी 90च्या ऐवजी 270 लिहिलं. मग ह्या 90ला मी काय केलं जेणेकरून हे 270 तयार झालं याचा विचार आला पाहिजे. मग मला सांगा, 90ला मी 3 न मल्टिप्लाय करतो. 90 गुणे 180 आणि 90 त्रिक 270. मला 90चा पाडा येतो, तुम्हाला येतोय का बघा? 90 गुणे 180, 90 त्रिक 270. सो मी ह्या 90ला काय करेन? 3 न मल्टिप्लाय करेन. सो मल्टिप्लाय बाय 3 टू दिस 90, यू विल गेट द व्हॅल्यू 270. मग नियमाप्रमाणे जर 3 ला मल्टिप्लाय केलं तर 3 न मल्टिप्लाय केलं तर याला पण 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. 3 पाय बाय 2. सो 3 pi by 2 and this is radian. So 3 pi by 2 radian म्हणजे किती? 270 डिग्री. बघा आपण रॅडियन आणि डिग्री मधलं कन्वर्जन बघतोय. 0 0 0 रॅडियन 0 डिग्री. पाय बाय 2 डिग्री, पाय बाय 2 रॅडियन 90 डिग्री. पाय रॅडियन 180 डिग्री. 3 पाय बाय 2 रॅडियन 270 डिग्री आणि 2 पाय रॅडियन 360 डिग्री. कायमस्वरूपी लक्षात राहील आपण किती अँगल्स बघितले. सो हे सगळे अँगल्स आपण अजून साइन कॉस टॅन याबद्दल लिहिलं नाही. आता फक्त साइन कॉस टॅन प्रत्येक अँगलचं लिहिलं तरी चालतं, पण आपल्याला महत्त्वाचे आधी अँगल समजून घेऊया आपण. ओके, समजलं? हे सगळे अँगल व्यवस्थित बघा. सो बोर्डवरती जेवढं दिसते ते सगळं इम्पॉर्टंट आहे. ओके, लुक ॲट द बोर्ड. बघा, सो रॅडियन आणि डिग्री मधलं कन्वर्जन आपल्याला लक्षात येत आहे की किती रॅडियन, किंवा आता अजून एकदा मी एकदा लिस्ट आउट करतो की रॅडियन मध्ये आणि डिग्री मधला जो काही फरक आहे तो. ओके, चलो. सो 0 ला 0 असणार आहे, तरी पण लिहितो मी. पाय बाय 2 रॅडियन म्हणजे 90 डिग्री. पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री. 3 पाय बाय 2 रॅडियन म्हणजे 270 डिग्री आणि 2 पाय रॅडियन म्हणजे 360 डिग्री. हे स्टँडर्ड अँगल झाले. आता तुम्ही म्हणाल का एवढेच अँगल असतात का? तर नाही. 30 असतो, 45 असतो, 40 असतो, 60 असतो, 120 असतो, 150 अँगल असतो, बरोबर? 210, 220 किती अँगल आपण 360 पर्यंत घेऊ शकतो. सो सगळ्याचं कन्वर्जन आपल्याला पाय मध्ये म्हणजेच रॅडियन मध्ये करता येते. पण हे झाले स्टँडर्ड अँगल. फर्स्ट इज 0 ला 0, पाय बाय 2 ला 90 डिग्री, पाय रॅडियन ला 180 डिग्री, 3 पाय बाय 2 ला 270 डिग्री. आता हे अँगल असतात कुठं? तर पुस्तकात असतात ना. ओके, मग जरी पुस्तकात असले तरी त्यांचं आपल्याला रिलेशन काय माहित पाहिजे, का शिकायचे त्या अँगल्स आपल्याला. ओके, म्हणून याचे कन्वर्जन आपण जे बघतोय ते तसंच का बघायचं. ओके, सो बघा, सध्या आपण इथे सपोज हा पार्टिकल पी आहे म्हणून आपण. ओके, आता आपण अँगलचा स्टडी करणार ना. 0 कुठं आहे, 90 कुठं आहे, 180 कुठं आहे, 270 कुठं आहे. तर मी सपोज म्हटलं की पॉइंट पी आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. तुम्ही कोन मापक सगळ्यांनी बघितलाय कंपासामध्ये असलेला. तुम्ही जर कोन मापक बघितला तर तो अर्धगोल असतो ना. म्हणजे लक्षात येते की समजा हा पेन मला जर कोन मापकासारखा ड्रॉ करायचा आहे तर मी असं करेन. बघा, लाईक दिस. सो एक अर्धगोल तयार झाला. आणि तसा जर अजून एक कोन मापक घेतला तर पूर्ण गोल तयार झाला ना, एक सर्कल तयार झाला ना. लक्षात येते. सो आता मला सांगा, पॉइंट
P इथं आहे. लेट अस कन्सिडर दिस इज द पोझिशन ऑफ पॉइंट P. आपण याला म्हणूया वेअर थीटा इज इक्वल टू 0 डिग्री किंवा 0 रॅडियन. चालेल. दिस इज द फर्स्ट पोझिशन ऑफ द थीटा और पोझिशन ऑफ द पार्टिकल की ज्या ठिकाणी याचा अँगल 0 आहे. आता सध्या इथं आहे, आता तो मूव्ह होणार आहे. कुठली मोशन करावी लागेल त्याला, रोटेशनल किंवा सर्क्युलर मोशन, आपण ते डिस्कस करणार आहे. तर मोशन याच्या पुढचा पॉईंट असेल आपला. सो इथं त्याला सर्क्युलर मोशन, लिनियर मोशन तो करत नाहीये, तो सर्क्युलर मोशन करतोय असं आपण म्हणतोय. सो सर्क्युलर मोशन म्हणजे काय, आता जो इथं आहे हा असा रोटेट होणार आहे. म्हणजे झाला तुमचा कोन मापक तयार. अर्धा आणि असा पूर्ण तिथे झाला की पूर्ण कोन मापक तयार झाला ना. मग मला सांगा हा फिरून इथं आला म्हणजे त्याने हा एवढा अँगल कंप्लीट केला बघा थीटा. बरोबर. मग आपण कोन मापक जर लावला तर आपल्याला हा अँगल किती दिसतोय, 90 डिग्री दिसतोय ना. म्हणजेच किती, π/2 रॅडियन. बरोबर का. चालेल. आता हा फिरून इथं आला. दिस इज पॉइंट P. सो पूर्ण अँगल बघा त्याने किती कंप्लीट केला, पूर्ण बघा. इथून इथपर्यंत म्हटलं तर 90 डिग्रीज होणार आहे. पण पहिल्या पोझिशन पासून पोझिशन P ह्या P पर्यंत P1 पोझिशन, P2 पोझिशन, P3 पोझिशन. सो P1 पासून P3 पर्यंत जर बघितलं तर अँगल किती झाला कंप्लीट, 180 डिग्री. म्हणजे किती रॅडियन, सो पाय रॅडियन. सो 180 डिग्री म्हणजे किती रॅडियन असतं तर पाय रॅडियन असतं, हे आपल्याला माहितच आहे. आता पुन्हा तो फिरून इथं आला म्हणजे पहिल्या पोझिशन पासून तो फिरून इथं आला. इथून इथं आला तर किती म्हणायचं, 90 डिग्री. इथून इथं आला तर किती म्हणायचं, 180 डिग्री. पण इथून इथं आला तर तो किती झाला, 270. म्हणजे इथं जो थीटा असणार आहे त्याची व्हॅल्यू काय असेल, 270 डिग्री किंवा 3π/2 रॅडियन. चालेल का, लक्षात येतंय. सो कुठनं कुठं पार्टिकल चाललाय बघा, सर्क्युलर मोशन कंप्लीट करत चाललेला आहे आणि पुन्हा पार्टिकल इथून त्याच्या पोझिशनवरती गेला म्हणजे पुन्हा इथं झाला. ह्याला P3 म्हणूया आणि पुन्हा इथं झाला म्हणजे P4 म्हणूया. सो P1 आणि P4 सेम पोझिशन झाल्या ना. सो आता मला सांगा एवढा फिरून पार्टिकल पुन्हा इथं आला म्हणजे त्याने किती थीटा कंप्लीट केला, 360 डिग्री कंप्लीट केला. तुम्ही ऐकलंय का, एका सर्कलचा सगळा अँगल किती असतो, 360 असतो ना. म्हणजे रॅडियन किती, सो 2π रॅडियन. समजलं. सो पार्टिकल आधी कुठं होता, P1 ला होता. ओके. फिरत फिरत चालला, P2 ला गेला, P3 ला गेला, P4 ला गेला, पुन्हा P4 ला. सॉरी 1 2 3 4 and 5 म्हणूया आपल्याला. सो P1 आणि P5 सेम असतील ना. बघा आता मी तुम्हाला प्रश्न विचारेन, त्यानं P1 ला P2 पर्यंत जाताना किती अँगल केला, 90 डिग्री. त्यानं P1 पासून P3 ला जाताना किती अँगल केला, 180 डिग्री. त्यानं P2 पासून P3 ला जाताना किती अँगल केला, 90 डिग्री. त्यानं P3 पासून P5 पर्यंत जाताना किती अँगल केला, 180. म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न याच्यातला पोझिशनचा विचारला तर सांगू शकता की तुम्ही अँगल डिग्री मध्ये किती आहे आणि रॅडियन मध्ये किती आहे. तर हे फिजिक्स मध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला शिकायला मिळतं. ओके. आता बघा हा अँगल जो आहे त्याला मी नाव काय दिले बघा, थीटा म्हणतोय ना, थीटा. ओके. मग या थीटालाच काय म्हटलं जातं, अँगल आहे ना, म्हणून याला म्हटलं जातं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटाला काय म्हटलं जातं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कारण डिस्प्लेस होतोय ना. मी जर सध्या इथं आहे, मी जर एका सेकंदामध्ये इथं आलो तर मी 2 मीटर डिस्टन्स कव्हर केलं ना, डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. सो हे माझं लिनियर डिस्प्लेसमेंट झालं. आणि लिनियर आणि अँग्युलर मधला फरक बघा, हे जे दिसतंय ते अँग्युलर आहे किंवा सर्क्युलर, रोटेशनल आहे. फिरताय ना, फिरणारा काय काय, सरळ चाललंय का, स्ट्रेट मोशन मध्ये आहे का, नाही, सर्क्युलर मोशन मध्ये आहे. ओके. म्हणून ह्या थीटाला काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आपली अँग्युलर डिस्प्लेसमेंटची सुरुवात कुठे झाली, 0 ला झाली. नंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं, 90 झालं. नंतर 180, 270 असं करत करत 360 आपलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे पार्टिकल जेव्हा P1 पासून P5 पर्यंत येतोय तेव्हा तो किती अँगल कंप्लीट करतोय,
तर 360 डिग्री अँगल कंप्लीट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पार्टिकल इथून इथं, इथून इथं आणि इथून इथं आणि पुन्हा असा हे आता इथून आले समजा, काय दिसतंय हे दिसायला, काय दिसतंय हे सर्कल दिसतंय ना, दिसत नाहीये पण तो सर्कल आहे, तो माझा सर्कल नाहीये, सो सर्कल आहे. सो सर्कल कुठलाही एक सर्कल असेल तर त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असतं, 360 डिग्री किंवा 2 पाय रॅडियन. आय होप की हे समजलं असेल सगळ्यांना, डेफिनेटली समजलं असेल. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या बऱ्याच वेळेला रिफ्लेक्ट होतात. इव्हन मॅथ्स मध्ये सुद्धा तुम्हाला हे येईल बघा, मॅथ्स मध्ये सुद्धा तुम्हाला याच्या ट्रिक्स वगैरे सर शिकवतील. मला जे फिजिक्स बद्दल वाटतं, मॅथमॅटिक्स जे गरजेचं आहे, आता तेवढा अनुभव आलेला आहे की काय मॅथ्स फिजिक्स मध्ये येत राहतं सारखं, सो ते घ्यायचा मी प्रयत्न करतो. ओके, सो लक्षात आलं सगळ्यांना. सो प्रश्न मी कुठलाही विचारला तर तुम्हाला त्याचे आन्सर सांगता येईल. म्हणजे पॉइंट P1 पासून P5 पर्यंत अँगल किती, पॉइंट P2 पासून P5 पर्यंत अँगल किती, सगळे अँगल आपल्याला सांगता येतात. पण जर एक पूर्ण सर्कल झालं तर त्या पार्टिकलला किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट कंप्लीट केलं तर 360 डिग्री अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपल्याला एक टर्म मिळाली बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा मिळाली. कारण मोशन मध्ये आपण हे बघणारच आहोत की अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं. जसं अँग्युलर तसंच लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणून पण असतं. पण आता लक्षात ठेवा की अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा किंवा अँगल, राहील लक्षात सगळ्यांच्या, थीटा किंवा अँगल. सो दिस इज द सम इन्फॉर्मेशन विच इज रिलेटेड टू द अँगल्स. मग अँगल्स अगदी 0 पासून 360 पर्यंत कसे कसे जातात हे आपल्याला बघायला मिळतं. ओके, अजून एक आहे की आता अँगल आपण डिग्री आणि रॅडियन मधला समजला आपल्याला, ठीक आहे. तर आपण थोडंसं डिग्रीचाच विचार करूया. आता तुमच्या लक्षात आलं की हा अँगल किती आहे, 90 डिग्री, बरोबर. जनरली लक्षात येतं जर दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. हे जर मी थोडंसं असं म्हटलं तर हा अँगल किती आहे, तर हा जवळपास 90च्या निम्मा दिसतोय ना दिसायला. ऍक्युरेट जाऊ दे, आपण जनरली सांगूया की 90 पेक्षा निम्मा दिसतो म्हणजे किती असेल, 45 असेल. मी अजून त्याच्या निम्म करतो, 45च्या निम्म जवळपास 22 पॉईंट समथिंग वगैरे, 22.5 किंवा 22 म्हणूया आपण. 22च्या पण निम्म 11 म्हणलं, 11च्या पण निम्म म्हणजे हा जो एवढा अँगल आहे तो जवळपास 5 5.5, त्याच्या पण निम्म जवळपास 1 2.5 पावणे 3 वगैरे, त्याच्याही निम्म. सो 2.5च्या निम्म आलं बघा 1.75 वगैरे, बरोबर लक्षात येते, किंवा 2.5च्या निम्म सव्वा 1.25. म्हणजे आपण जसं खाली चाललेलो आहे बघा, 90 डिग्री 80 70 60 50 40, बरोबर का, 30 20 10 9 8 7 6, मी जसं खाली चाललेलं आहे तसा अँगल काय होत चाललेला आहे, कमी 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 होत चाललेला आहे. कळते. सो बघा 1 डिग्री कुठे आहे बघा, 1 डिग्री दिसतोय तर दिसणार नाही. तुम्ही जर कोन मापक घेतलं आणि फार जर जवळून जर बघितलं तरच तुम्हाला 1 डिग्री दिसतोय. म्हणजे तुम्ही आता अंदाज लावू शकताय की 1 डिग्री अँगल किती असेल. तर 1 डिग्री अँगल मला मेजर करायचा असेल तर मला ह्या पेनचा किंवा ह्या बोटाचा सुद्धा उपयोग करून चालणार नाही, तर मला एखाद्या सुईचा, निडलचा उपयोग करावा लागेल. की 2 निडल्स घ्यावे लागतील, एक अशी निडल, एक ही दुसरी निडल. या 2 निडल्स घेतल्यात मी, ज्या की लहान असतात, आणि त्यांच्यामध्ये जर मी असं धरलं, एक हॉरिझॉन्टल धरली आणि दुसरी जर त्याला अगदी थोड्याशा अँगलनं वरती धरली, तर म्हणू शकतो की आपण हा 1 डिग्री अँगल दिसतोय दोघांच्या मध्ये. एवढा लहान असतो 1 डिग्री अँगल. आपण 90 360 तर सगळं बघितलं, पण 1 डिग्री कुठं आहे, तर 1 डिग्री हा ही हॉरिझॉन्टल लाईन आहे ना, आणि ह्या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये अगदी लहान जर बघितलं तर हा 1 डिग्री असं म्हणूया. सो 1 डिग्री. लक्षात आलं, समजतं का काय म्हटलं मी. सो 1 डिग्री तुम्हाला डिफाईन केला की 1 डिग्री अँगल हा नक्की कुठं असतो. ओके, आता 1 डिग्रीचं रिलेशन बघूया की नक्की काय आहे रिलेशन. व्हॉट इज द रिलेशन ऑफ 1 डिग्री. आता बघा 1 डिग्री मला 10 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. काय म्हटलं मी, 1 व्हॅल्यू मला 10 पार्ट मध्ये डिवाइड करायची. कशी करणार, 1 शुड बी डिवाइडेड इनटू द 10 पार्ट्स. मी क्वेश्चन दिलाय तुम्हाला की 1 हे 10 पार्ट मध्ये डिवाइड करा.
तर 10 पार्ट्स कसे येतील बघा. पहिला पार्ट काय येईल, 0.1 डिग्री चालेल, 0.2 डिग्री, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9 आणि पुढं 1 डिग्री. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सो मी 1 डिग्री हा एवढ्या पॉइंट्स मध्ये डिवाइड केला. सगळे अँगल्स कशामधले आहेत, हे डिग्री मध्ये आहेत ना. 1 डिग्री 10 वेळा दिलं बघा. या सगळ्यांची ऍडिशन केली तर आपल्याला 1 मिळणार ना आन्सर. सो 1 डिग्री मी 10 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. कळलं पर्यंत. आता मला हा अँगल मिनिटामध्ये लिहायचा आहे, मिनिटामध्ये. आता मिनिट सेकंद जसं टाइमचं असतं तसंच इथे अँगलसाठी वापरलेलं आहे मिनिट सेकंद. सो मिनिटामध्ये बघूया आपण, ठीक आहे. तर ह्यातलं पण पुन्हा एक लक्षात ठेवायचं की अँगल डिवाइड झाला 10 वेळा 1 डिग्री. मग बघा जर 1 डिग्री 10 वेळा डिवाइड झालं तर 360 आपल्याला किती डिवाइड करावं लागेल, खूप लागेल ना. त्यामुळे हे खूप छोटे छोटे अँगल्स आहेत, खूप लहान लहान अँगल आहेत. 0.1 म्हणजे 1 मधला 10वा पार्ट म्हणून आपण, लक्षात येते. सो एवढे लहान अँगल आहेत हे सगळे. सो एक लक्षात ठेवा, मिनिटामध्ये म्हणलं की 0.1 डिग्री म्हणजे की 6 मिनिट. मिनिटाला काय करायचं, त्या व्हॅल्यूच्या डोक्यावरती एक लाईन उभी रेष अशी ड्रॉ करायची, मिनिट म्हणायचं त्याला. आणि सेकंद असेल तर 2 लाईन्स ड्रॉ करायच्या. मिनिट आणि सेकंद असतं ना. आता इथं मिनिटाचा आणि सेकंदाचा अर्थ सेमच आहे की 1 मिनिट म्हणजे किती सेकंद म्हणतो आपण, 60 सेकंद. तसंच अँगल मध्ये सुद्धा 1 मिनिट अँगल म्हणजे 60 सेकंद अँगल असं म्हणायचं. मिनिट सेकंदाचं सेम आहे. फक्त हे बघा 0.1 डिग्री असेल तर किती मिनिटं झाली, 6 मिनिटं झाली. समजलं. मग मला सांगा 0.1 ला 6 असेल तर 0.2 ला किती, तेवढ्या पटीने पुढे जायचं. 6 म्हणजे किती झाले, 12. सो 0.2 साठी मिनिटं किती, 12. आता इथनं पुढे जायचं सगळं ना, 6चा पाडाच म्हणत जायचं सिंपल. 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30, 6 36, 6 सत्ते 42, 6 आठे 48, 6 90 54 आणि 6 10 60. मराठी शाळेत गेल्यासारखं वाटलं. पुन्हा एकदा बॅक टू स्कूल, बॅक टू मराठी शाळा. जमले पाडे सगळ्यांना. मला तर आठवले बाबा, म्हणजे 6चा पाडा मला आठवला. तुम्हाला आठवतोय का बघा. सो मी पहिल्यांदा काय लिहिलं, 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे काय, इथं सांगितलं मी तुम्हाला 1 डिग्री कुठं असतो, खूप लहान असतो ना. इथं हॉरिझॉन्टलला जस्ट एखादी लाईन इन्क्लाइन केली की 1 डिग्री झाला. पण मी 1 डिग्री पुन्हा किती वेळा लिहिला, 10 वेळा लिहिला. 0.1, 0.2 अप टू 1 लिहिलं ना. सो 10 वेळा लिहिलं. सो 0.1 म्हणजे मला अँगल आता मिनिटात लिहायचा आहे. आपण अँगल कशा कशात बघितला, रेडियन, डिग्री. आता डिग्रीचं मिनिटात. सो 1 मिनिट बघत चालू ना आपण, हे मिनिटाचं डिग्रीमध्ये, सॉरी डिग्रीचं मिनिटामध्ये. सो 0.1 डिग्री म्हणजे किती मिनिट, 6 मिनिट. 0.2 डिग्री म्हणजे किती मिनिट, 12 मिनिट. 0.3. सो शेवटचं रिलेशन सगळ्यांनी बघा. लुक ॲट द लास्ट रिलेशन. लुक ॲट द लास्ट रिलेशन. 1 डिग्री म्हणजे, सॉरी 1 डिग्री म्हणजे किती मिनिट, तर 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट. समजतं रिलेशन, लास्ट लिहिलेलं मी. लक्षात आलं. मगाशी कसं आपण पाय रेडियन म्हणजे किती डिग्री, 180 डिग्री. तसं 1 डिग्री म्हणजे किती मिनिटं, 60 मिनिटं. आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, घड्याळाप्रमाणे 60 सेकंद. पण मला सांगा, जर 1 डिग्री जर अँगल खूप छोटा दिसत असेल तर 0.1 डिग्री किती दिसेल, त्याच्याही 10 पटीने कमी लहान दिसेल. मग त्यात मिनिटामध्ये सांगायचं म्हटलं तर ते डोळ्याला आपल्याला दिसणारच नाही. त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपच वापरायला लागेल की 1 मिनिट किंवा 1 सेकंद अँगल दाखवा म्हणलं, इतका लहान अँगल असणार आहे. कळतंय का. हा 90 आहे ना, हा 45 खाली जायला तर तसं. सो एवढा कमी अँगल दाखवायचं म्हणजे किती लहान आपल्याला दिसावं लागेल बघा. सो हे शक्यतो दिसणार पण नाही, पण आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये लक्षात ठेवायला सोपं पडतं. अँगल ट्रिग्नोमेट्रीचे काय काय पार्ट फिजिक्स मध्ये येतात बघा,
हे कदाचित मॅथ्स मध्ये होतील न होतील, पण हे पॉइंट जे आहेत ते फिजिक्स मध्ये डेफिनेटली तुम्हाला यायलाच पाहिजे आणि येतील, 100% येतील. नाही आले तर येतील, मी शिकवणार, पुन्हा एकदा शिकवणार तुम्हाला. नाही आले तर पण डेफिनेटली येणार, नाही आलं तर मी पुन्हा रिपीट घेणार आणि पुन्हा शिकवणार, पण हे येणार. सो समजला हा टेबल काय लिहिला मी. सो 1 डिग्री किंवा 1 मिनिटामधलं रिलेशन. आता 1 मिनिटाचं रिलेशन एवढं लिहित बसायचं नाही. सो 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड एवढं लिहायचं त्यामध्ये. बघा लिहून घेताय ना, माझ्याबरोबर सगळ्यांनी लिहून घ्यायचं. दिस इज ऑनलाईन लेक्चर, दिस इज वन वे कम्युनिकेशन. तुम्ही आता काय करताय मला दिसतंय का? नाही, पण मी काय करतोय हे तुम्हाला दिसतंय ना? दिसतंय. सो मी काय करतोय? शिकवतोय. मग शिकवत असताना तुमच्या समोर हातामध्ये पेन वही पाहिजे आणि माझ्याबरोबर नोट डाऊन तुम्ही केलं पाहिजे. सिंपल. मी तेवढ्या स्लो जातोय, जर फास्ट होत असेल तर मला तसं तुम्ही सांगा. आता आपले व्हॉट्सअप ग्रुप्स पण क्रिएट होतील, पर्सनल कम्युनिकेशन आपलं राहील. सो मेसेज जरी केला तरी चालू शकेल यामधल्या शंखांच्या बद्दल. लक्षात येते? सो लेक्चर सुरू असताना लिहायला सुद्धा तुम्हाला मी वेळ देत जाईन किंवा तुम्ही स्क्रीन पॉज करून बघू शकता, कारण लेक्चर काही कुठं पळून जात नाही. हे रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुमच्या फायद्याचं आहे. तुम्ही 1 तासाचं लेक्चर किंवा पाऊण तासाचं आपलं लेक्चर 2 तास बघितलं तरी काहीच फरक पडत नाही. पॉज करून स्क्रीन वाईज तुम्ही लिहू शकता आणि हे बघू शकता. ओके. सो आता मी आता बाजूला आलो. सो यू कॅन पॉज द स्क्रीन अँड यू कॅन राईट ऑन दिस. ओके. सिंपल थिंग आहे. सो दिस इज द रिलेशन बिटवीन डिग्री आणि मिनिट. बघा आपण रॅडियन डिग्रीचं रिलेशन बघितलं, मिनिटाचं डिग्रीचं किंवा मिनिटाचं सेकंदाचं. आता फार सेकंदामध्ये काही अँगल येत नाही, पण हे रिलेशन लक्षात ठेवा की 1 मिनिट म्हणजे घड्याळाप्रमाणे 60 सेकंद. सो दिस इज द रिलेशन और सम पार्ट ऑफ द ट्रिग्नोमेट्री. ओके. आता ट्रिग्नोमेट्रीचे काही अँगल्स वगैरे ते पार्ट करणं गरजेचं असतं, पण ते इन फ्युचर आपल्याला हळूहळू येतं की sin 30 किती, sin 60 किती, sin 90 किती, cos 90 किती. त्याचा एक टेबल असतो, ते आपल्याला हळूहळू मॅथ्स आणि फिजिक्सच्या कॉम्बिनेशनमध्ये येऊन जातं. पण ह्या गोष्टी शक्यतो कुठं पुस्तकात मिळत नाहीत, कुठं शक्यतो नोट्समध्ये मिळत नाहीत. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आधी विद्यार्थ्याला येणं अपेक्षित असतं. त्यामुळे हे बेसिकमध्ये सांगणं गरजेचं आहे, म्हणून मी हे सांगितलं. लक्षात आलं? सो हे झाले काही अँगलचे रिलेशन. बघा समजलं का? अजून काय आपण साइन कॉस लाईन बघितलेलं नाही आणि ते लगेच याच्यामध्ये बघायची गरज पण नाही. आपल्याला फक्त अँगलचा स्टडी करायचं की अँगल्स कसे असतात. 90 कुठं आहे, 45 कुठं. आता तुमच्या लक्षात आलं की अंदाजे 130 डिग्री सांगा म्हटलं की कुठं सांगणार? क्वाड्रंट्स असतात ना. सो इथं सांगू शकता ना तुम्ही अंदाजे. जर 0 आणि 180 मध्ये असेल तर इथंच ना, 90च्या वर पुढे असेल तर इथं. सो 130 इथं कुठं तर असेल ना, असं तर सांगता येईल तुम्हाला आता याच्यावर. लक्षात आलं? सो दीज आर सम angles used in the physics.